एक साथ सावधान। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। एकशाचा विजय असो। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विजय असो। शरद पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाची स्थापना होऊन आज 25 वर्षे झाली। 1999 मध्ये पक्ष स्थापन झाला आणि या 25 वर्षामध्ये पक्षाने एक नंबरची आपली महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष म्हणून ओळख निर्माण होत असतानाच काही अचानक घडामोडी घडल्या आणि पक्ष दुभंगला आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचं फार मोठं नुकसान जरी होत असलं तरी शरद पवार साहेबांनी एक खंबी तंबू सांभाळून ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना कामाला लावलं, अरुणभाई सुद्धा आज वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने या सर्व नेते मंडळींनी जे काम केलं त्यामुळे आमच्यासारख्यांना सुद्धा एक हुरूप आला आणि पक्ष आपला कशा पद्धतीने टिकून राहील, वाढेल या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी एकट्याने ज्या पद्धतीने काँग्रेस उद्धव साहेबची सेना हे सांभाळून महाराष्ट्रात आज 31 जागा निवडून आणल्या। खरोखरच शरद पवार साहेबांना आणि धन्यवाद दिले पाहिजे की या वयात सुद्धा एवढी जिद्द दाखवून त्यांनी ज्या पद्धतीने पक्ष कसा वाढवू शकतो आणि आपण शेवटपर्यंत लढलं पाहिजे तर लढण्याची प्रेरणा जी आहे ती आपण शरद पवार साहेबांपासून घेऊया आणि अजून पक्ष चालूच राहतं। निवडणुका येतात जातात। पहिले भाजपला सुद्धा अख्ख्या देशामध्ये 2 जागा होत्या, आज ते सत्ताधारी होऊन 10-15 वर्ष होत आलेली आहेत। पण याचा अर्थ असं नाही की लोकमत जे असतं ते सर्वश्रेष्ठ असतं आणि लोकमताचा जो कौल आहे तो आनंदाने स्वीकारत असताना आपल्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून यापुढे चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुधारणा करेल आणि जास्तीत जास्त संघटनेवर जोर देईल। आम्हाला खात्री आहे की लढत राहिल्याने माणसाला यश नक्की मिळतं। आपण जर लढणं सोडलं तर मग सशक्त खाली ठेवल्यासारखं होतं। तर त्याबद्दल मी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप मेहनत घेतली। एवढा उन्हात सुद्धा अरुणभाईपासून तर आमच्या सर्व कार्यकर्ते जे जे असतील ते जेवढ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, परंतु तरी सुद्धा परमेश्वराने हे दिलं नाही। हे चालूच राहतं निवडणं पडणं। तर त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी धीर खचू न देताना जास्त जोराने जिद्द बांधून आपण पक्ष संघटनेचे काम करूया आणि या ठिकाणी आपल्या पक्षाला 25 वर्षे झाल्यामुळे खूप मनापासून आनंद होतो। कारण एखादं बाळ जेव्हा जन्माला येतं 25 वर्षाचं होतं तर ते तरुणपणात आता तरुणपण आपल्याला आलेलं आहे असं समजायला हरकत नाही। तर त्या पद्धतीने आपल्याही पक्षाला चांगले दिवस येतील हेच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।